A1 न्यूज। कनाशी या शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलींशी संवाद आणि हिंदू साधल्यानंतर आमच्यासोबत या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचे पवारजी, माजी मंत्री आणि माजी खासदार पवारताई, प्रकल्प अधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत अतिशय मोठी शासकीय आश्रमशाळा आहे। 650च्या दरम्यान या आश्रमशाळेमध्ये मुली शिकतात। मुलींसोबत वैयक्तिक संवाद आणि हितगुज साधलं असतात। 2-3 दिवसापूर्वी मीडियामध्ये जी बातमी आली त्या बातमीच्या आधारे आम्ही ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता मुलींशी वैयक्तिक संवाद साधला। त्या सर्व मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे। त्यामुळे आदिवासी विभाग आणि या भागातले लोकप्रतिनिधी विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे आम्हाला पहिलं मनामध्ये लक्षात आलं की बा एवढ्या प्रमाणामध्ये मुली दवाखान्यात भरती का झाल्या। मुलींनी सांगितलेला अहवाल तुमच्यापर्यंत सांगतो। व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मुलींना दवाखान्यात भरती करावं लागलं। असा कुठलाही गंभीर आजार नाही आहे। मी आदिवासी विभागाचा पालक म्हणून या सर्व मुलींचा पालक म्हणून भेट दिली असता मुलींनी जे आम्हाला सांगितलं तेच तुमच्यापर्यंत सांगत आहे। माझ्यासोबत बोलणं झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की सत्यता काय आहे मुलींना सुद्धा विचारावं। त्यांनी स्पष्ट सांगितलं व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलींची तब्येत खराब झालेली आहे। त्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीबद्दल अतिशय चांगली सहानुभूती, प्रेम आणि विश्वास